नमस्कार मी पोट्यो खतरनाक व्हिडिओ घेऊन आलोय आज। आता सध्या जंतर मंतरचं आंदोलन झाल्यावर काही मनुवादी ब्राह्मणवादी म्हणजे काही ब्राह्मणवादी विचारसरणीचे लोक काही RSS या संघटनेच्या नावातून आणि त्याच्या आडपून BJPचे काही कार्यकर्ते एक नवीन आंदोलन उभं करत आहे। पण त्याला घंट्या बाबा लोकांचा प्रतिसाद भेटून नाही राहिला आणि त्याचं नाव ठेवलं रिझर्वेशन हटाव। तर आरक्षण हटाले पाहिजे का? पण त्याच्यासोबत विषय असा आहे का हे 3% लोक आहे जे आरक्षण हटाव म्हणणारे। मग या 3% लोकांले काही आपले जे बहुजन लोक आहे, मग काही सर्वात जास्त त्याच्यात ओबीसीतला गट आहे आणि काही फार कमी SCतला गट आहे, एकदम बोटार मोजण्यासारखे किंवा नसनबी आणि थोडेफार आदिवासी। हे डायरेक्ट यायले बी वाटून राहिलं का आरक्षण हटलं पाहिजे। अबे जे ओबीसी SC ST बहुजन आहे त्यानं यायच्या मागं नका लावू, अक्का सत्यानाश होऊन जाईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हयात गेली, ते आरक्षण मी होता का अवेलना झेला लागल्या त्याचं त्याला माहीत। समाजात अशी अवस्था होती का माणसाले माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता का? त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः अवेलना झेलल्या। एक पोरगा जिवंत वाचू नाही शकले, एक पोरगात, समजलं का? 3 पोरं पैसे नव्हते तर मरण पावले। का वाटलं असं रमाईले का स्वतःचा पोटचे पोरं वाचू नाही शकले, खिशात पैसे नव्हते तर? आणि तुम्ही म्हणून राहिले आरक्षण हटलं पाहिजे। ओबीसीले 27% आहे, तुझ्या पोराले हॉस्टेल नाही भेटणार भविष्यात। नीट JEE त्याच्यानंतर IIT IIM सीता आपले पोरं लागणार नाही, हे लक्षात घ्या। त्याचे पोरं ह्या आंदोलनात मोर्चात येत नाही, त्याचे पोरं फॉरेनमध्ये शिकते। तुमच्यापाशी काय बे घंटा त्या गावातल्या शाळेत शिकता जिल्हा परिषदच्या। तुमचं पोरगं ठीक आहे इंग्लिश शाळेत शिकलेल्या पोरासोबत कॉम्पीट करू शकते का? आणि तुम्ही म्हणता आरक्षण हटलं पाहिजे। अशा भानगडीत पडू नका। हे 3% लोकांची चाल आहे हाफचड्डीवाल्याची, तुम्ही हे समजून घ्या। ज्या माणसाची पुरी हयात गेली, अबे लेका माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, रस्त्यावरून चालण्याचा अधिकार नव्हता। रस्त्यावरून चालताना रस्ता खराब होते म्हणून शिंदीच्या झाडाच्या पांचोया कमरीले बांधा लागे, तर त्याच्या अनुकुचीदार ठीक आहे पानायनं मांड्या रक्तावून जात होत्या, थुकता नव्हते तर गयात मडकं घेऊन फिरा लागे थुकाचं। समोरून ब्राह्मण आला तर बाजूले बसा लागे, सावली सहन नव्हती होत, विहिरीवर पाणी पिऊ दिल्या जात नव्हतं। ठीक आहे, ज्याले असं वाटते ना आरक्षण कायच्यासाठी दिलं, ठीक आहे, ज्याले असं वाटते आरक्षण कायच्यासाठी दिलं, ह्या माणसाची हयात चालली गेली बे आरक्षण मागता मागता, सत्तेसोबत भांडता कसं भांडून आरक्षण घेतलं असं। आणि ज्याले वाटते आरक्षण कायसाठी भेटलं, हे पहा, हे परिस्थिती पहा फोटोतली। ठीक आहे, हे अच्युत आहे या देशातले, ठीक आहे, ज्याले अस्पृश्य म्हणे, हे पहा हे असे राहत होते। हे पहा परिस्थिती पहा, ठीक आहे, हे भंगी नाल्या साफ करायचे, संडास साफ करायचे। हा मातंग समाजाचे लोक मेलेलं ढोर तिकडं जनावर न्याचे, नदीच्या काठावर कापाचे, चमडी काढायची, हे मेलेल्या जनावरांचं मांस खायचे। 3 दिवस सल्लेलं मांस खायचे, त्याच्यामुळे सिकल सेल्स नावाचा आजार झाला जो अजूनही चालू आहे त्याच्या पिढीत। आणि तुम्ही आरक्षण हटावच्या गोष्टी करून राहिले। अबे एक तबका होता जो इथं होता आणि एक तबका इथं होता ज्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, त्याला इथं आणण्यासाठी आरक्षण आहे। तुम्ही 5000 वर्ष त्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही देऊन राहिले। आणि हे आंडू पांडू झाले, आता 70 वर्ष झाले आरक्षण भेटलं तर येऊन जाऊन त्या आरक्षणावर येते। ओबीसीच्या लोकांना बी लक्षात ठेवा, तुम्हाला जे आरक्षण भेटलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्य आहे। SC ST ले आरक्षण दिलं, राज्यघटना लिहिली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत म्हणे का SC STच्या व्यतिरिक्त आणि जे उच्चभ्रू लोक आहे याच्या मनात एक समाज आहे ज्याले शैक्षणिक आणि सामाजिक संवर्धनाची गरज आहे, त्याले आरक्षणाची गरज आहे, त्याले अस्पृश्यातच मोडता तुम्ही, त्याले शूद्रच म्हणे। ठीक आहे, ओबीसी म्हणजे शूद्रच, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलं हू वेअर शूद्राज, ते ओबीसीसाठी आहे। आणि द अनटचेबल नावाचं पुस्तक लिहिलं, ते अतिशूद्रासाठी आहे। म्हणजे हे ठीक आहे मातंग महार ढोर चांभार ठीक आहे त्याच्या खाटीक अशा 59 जाती महाराष्ट्रातल्या आहे, भारतातल्या ठीक आहे 350 जातीच्या वर आहे। हे अशी अवस्था होती
ठीक आहे, हे असं पाणी बी प्यायचं असलं तर वरून पाणी टाके. ठीक आहे, घराच्या बाहेर बसवे, घराच्या वाढून द्यायचं असेल तर घराच्या बाहेरच वाढून दे. ठीक आहे, चहा बी घरच्या कपात नाही दे, त्याच्या कपात फुटक्या कपात चहा दे. अबे याच्यासाठी आरक्षण दिलं. आज एक SC समाजाचा माणूस एखादा ब्राह्मण कलेक्टर असेल तर त्याच्या खुर्ची लावून बसून राहिला, याच्यासाठी आरक्षण दिलं. आणि ज्याला हे आरक्षण समजलं नाही त्यानं जास्त फडफड करू नये. आणि जे OBC SC ST आहे त्यानं तर या आंदोलनाला साथ बी देऊ नये. याले जो कोणी आहे त्याला फटके हाणायला पाहिजे. ठीक आहे, जो आरक्षण हटावची गोष्ट करून राहिला त्या बापांना नाही दिलं म्हणा आरक्षण साल्या. आणि आरक्षण तर तुम्हाला जास्त आहे, तुम्हाला आरक्षणातले तथ्य बी सांगतो. ठीक आहे, भारताच्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आरक्षण कसं आहे. ठीक आहे, 7.5 लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. SC 7.5% आहे, ST 7.5%, ST 15% आहे, त्याला 15%. OBCले नव्हतंच. OBCले तर ह्या 3 लोकांना दिलं भाऊ. ह्या लोकांची पुण्याई आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतच मागितलं होतं, पण तेव्हा बराचसा विरोध झाला. तरी त्यानं कलम घालून ठेवलं, कलम 340 भारतीय संविधानात. कलम 340 का म्हणते कलम 340? SC ST व्यतिरिक्त जो इतर मागासवर्गीय प्रवर्ग भारतात आहे, इतर मागासवर्गीय जाती आहे, याच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी भारताचे राष्ट्रपती एखादा आयोग स्थापन करेल. आणि म्हणून मग काका कालेकर आयोग स्थापन झाला 53ले. त्याच्या शिफारशी पुंगळ्या करून ठेवल्या सरकारनं. मग मोरारजी देसाईचं काँग्रेसचं सरकार केल्यावर मोरारजी देसाईचं सरकार आलं 1977ले भारतात. 77च्या शेवट यायनं 1 जानेवारी 1978ले मंडल आयोगाची स्थापना केली. हे मंडल आयोगाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, PB मंडल. यायनं भारतातल्या बंद्या 5000 जातीचा अभ्यास केला आणि त्याच्यात 3743 जाती ह्या अति मागास आहे असं सांगितलं. आणि याले ठीक आहे 27% आरक्षणाची तरतूद केली. पण मंडल आयोग म्हणते का जे जातीनिहाय जनगणना झाली 1931ले त्याच्यामध्ये ठीक आहे भारतात OBC किती आहे तर 52% OBC आहे म्हणते. 52%. मग आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिजे. OBC झोपू नका, तुम्ही 52% आरक्षण मागा. तुमचा खरा आरक्षणाचा दाता मंडल आहे. पण हे कमिशन स्थापन केलं. ठीक आहे, मोरारजी देसाईनं, याची बी पुण्याई आहे. OBCच्या लोकांना याचे पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे. तुमचे पोट्टे सरकारी नोकऱ्यात घेऊन लागत असेल आरक्षणावर तर तुम्हाला आरक्षण 54% पाहिजे. तुम्ही सरकारले जातीनिहाय जनगणना करा अशी मागणी करायला पाहिजे. मराठा समाज बी OBCत आरक्षण मागून राहिलं तर मराठा समाजानं बी मागणी करायला पाहिजे का आमची बी OBCत ठीक आहे OBCत गणना करत आहे तर OBCची जातीनिहाय जनगणना करा आमच्या सहित. मग OBCचा टोटल आकडा किती माहीत पडते हे माहीत पडते. आणि मग एवढे आकडे आले का सरकारच्या उरावर जाता येते. पण या जनगणनेत OBC मोजले नाही, कॉलमच नाही. आपली मागणी असायला पाहिजे का OBCची जातीनिहाय जनगणना करा. मराठा समाजानं मागणी केली पाहिजे का आम्हाला OBCत गिनत आहे तर OBCची जातीनिहाय जनगणना करा. ठीक आहे, हे सगळ्या प्लॅन समजून घ्या. आणि याच्या शिफारशी आल्या मंडल आयोगाच्या. त्याच्यानंतर इंदिरा गांधी सत्तेत आली. मग 5 वर्षे राजीव गांधी आले, त्यानं बी याच्या शिफारशीला हात नाही लावला. पण त्याच्यानंतर मग ठीक आहे VP सिंग आले आणि VP सिंगाचं सरकार पडलं. पण VP सिंगानं मात्र OBCले आरक्षण दिलं. VP सिंग राजा होता, राजा. अबे राजा माणूस होता, संस्थान होतं मोठं VP सिंगाचं. संस्थानिक माणूस, त्याला का उठा ठेवले OBCचे आरक्षण. पण VP सिंग म्हणते माय सरकार पडलं तरी 72 पण या देशातल्या ठीक आहे इतर मागासवर्गाले OBCले अदर बॅकवर्ड क्लासले मी आरक्षण दिल्याशिवाय ठेवणार नाही. तर VP सिंगाचं सरकार BJPच्या 85 खासदाराच्या पाठिंब्यावर होतं. BJPच्या 85 खासदारानं OBCच्या आरक्षणाचा मुद्दा हातात घेतल्याबरोबर पाठिंबा काढला. VP सिंगाचं सरकार पडलं. पण VP सिंग मात्र जाता जाता OBCले आरक्षण देऊन गेले. हे याची पुण्याई आहे. यायनं कमिशन नेमलं, मग शिफारशी आल्या मंडल आयोगाच्या आणि मंडल आयोगाला आरक्षण कोण दिलं तर VP सिंगनं दिलं. 1989ले 78ले कमिटी नेमली, 89ले ठीक आहे आरक्षण भेटलं. 10 वर्ष लागली. आणि त्याच्यातही एक ब्राह्मणबाई ठीक आहे तिथं गेली सुप्रीम कोर्टात का यायले आरक्षण कायले पाहिजे. म्हणजे वारंवार OBCवर काय झालं. आणि हे OBCचं आरक्षण ठेवायचं नाही. आता मला सांगा एखादा बकऱ्यावाला OBC आहे राखणारा
तो त्याच्या पोराला वरती सायन्सचे क्लास लावू शकते का बे? हॉस्टेल तो रूम करून ठेवू शकते का? इथं 2000 भाडं आहे, 3000 जेवायचे आहे, 5-7 हजार रोज महिन्याचा खर्च आहे त्याचा. ठीक आहे, महिना नाही बे त्याचा तेवढा, बकऱ्या राखायला जाते तर त्याचा का महिना आहे का तेवढा? हा, तो कसा हॉस्टेलने नंबर लागेल बे? आणि हे म्हणते चोट्टे आरक्षण रद्द करा. अबे आरक्षण वाढलं पाहिजे, लोकसंख्येच्या प्रमाणात मागा ओबीसीच्या लोकांना. ठीक आहे, SC STच्या लोकांना मागा. ठीक आहे, आरक्षण रद्द. या माणसानं हयात घालवली, हयात लोकांच्या अवेलना झेलल्या, हल्ले झेलले, शिवा झेलल्या. ठीक आहे, लोकांना का नसन बोललं. ज्या वयात या देशाला स्वातंत्र्य नव्हतं त्या वयात आरक्षणाची मागणी केली. शाहू महाराजांना आपल्या संस्थानात आरक्षण दिलं. SC ST OBCले 50% जागा राखीव ठेवल्या त्या. ह्या लोकांचं सॅक्रिफायजेशन आहे. बरं, आता ज्यानं मागितलं नाही त्याला आरक्षण दिलं. आणि हे EWS आरक्षण, ठीक आहे, जनरल कॅटेगरीत म्हणजे ठीक आहे, जनरल कॅटेगरीत कोण येते तर ब्राह्मण, थोडेफार जैन आहे, थोडेफार शीख आहे. ठीक आहे, यायल्या आरक्षणासाठी मागितलं नाही तरी आर्थिक बाबीवर आरक्षण भारतात देता येत नाही. तर राज्यघटनेत कलम 15(4) आणि 16(4) मध्ये दुरुस्ती केली मोदीनं आणि हे आरक्षण घातलं. आर्थिक बाबीवर देता येत नाही. ठीक आहे, आणि इंदिरा साहनी नावाची बाई आहे, इंदिरा साहनी. ठीक आहे, काही बी सुप्रीम कोर्टात गेलं का हे इंदिरा साहनी नावाच्या बाईंच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता का राज्य सरकार आणि केंद्र सरकारने सरकारी नोकऱ्या शिक्षणामध्ये ठीक आहे आरक्षणाची मर्यादा ही 49.5% जास्त मर्यादा वाढू नये. आता हे टोटल आरक्षण झालं 59.5. पहिले होतं 49.5. आता जसं 10 दिलं. मग हे EWS ची केस सुप्रीम कोर्टात दिली. ओबीसीचं जरासं वाढवलं का इंदिरा साहनीची केस सांगे आणि सुप्रीम कोर्ट कॅन्सल करे. कारण सुप्रीम कोर्टात नाही आहे ना बे मेश्राम, गेडाम, कराये, बावणे हे आडनावाले लोक नाही ना, लेंडे. तिथं सत्यशी काय, तिथं कोण आहे? तिथं द्विवेदी, चतुर्वेदी, दुबे, मिश्रा, तिवारी. तुमचं काय बे भेंड तिथं? मग ते निकाल देते इंदिरा साहनी केस. कोणतंही आरक्षण 49%. अबे साले हो, आम्ही ठीक आहे हे 7.5% ठीक आहे ST, ठीक आहे 15% SC, ठीक आहे त्याच्यानंतर 52% ठीक आहे 52% OBC. पण संख्या वाढली असन. मी म्हणतो ज्याची जेवढी संख्या आहे तेवढी द्या. ठीक आहे, मग आता हे 5, 7 आणि 5 12 2 14 आणि 4 हात चाला 1. ठीक आहे 5 आणि 2 7. एवढं आरक्षण तर आम्हालाच पाहिजे बे. बाकी कोणाला आहे उरलेलं द्या. 3% ब्राह्मण आहे त्याला द्या, आम्हाला काही लेनदेन नाही. ठीक आहे, ज्याची जेवढी संख्या आहे तेवढं आरक्षण आम्हाला पाहिजे. आणि ओबीसीतल्या कोणत्याही माणसाने याच्यानंतर आरक्षणाला विरोध नका करू. तुमच्या भविष्यासोबत खेळखंडोबा होऊ शकते. आरक्षण हे तुमचं असलं पाहिजे. आरक्षण तुम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात. आम्ही ओबीसी जेवढे आहे तेवढं आम्हाला आरक्षण द्या. आम्ही 54 आहे, पहिले आमची गणना मोजा. साले ढोरं मोजता, डुकरं मोजता, गधे मोजता, वाघ मोजता. वाघ दर 4 वर्षानं मोजता, जनावरं 5 वर्षानं मोजता आणि आम्हाला नाही मोजत. मग मागणी करा ना. झोपले का ओबीसी? या भारतात ओबीसीचं हॉस्टेल नव्हतं. आंदोलन करू करू ओबीसीतल्या चळवळीतल्या लोकांना आम्ही आंदोलन केले. अनेक ओबीसीतल्या संघटनांनी मागणी केली. तेव्हा प्रत्येक जिल्ह्यात 2 हॉस्टेल सुरू झाले. मागान तेव्हा भेटन ना. आणि अजून पोट्टे आपले ओबीसीचे काही धतुऱ्या पोट्टे धतुऱ्या समजत नाही सालेले. ठीक आहे, हे रिझर्वेशन हटावचं असं पेज बनवलं आणि नाव दिलं इक्वॅलिटी मेरिट जस्टिस. कायच्या घंट्याचं मेरिट ना जस्टिस. अबे समाजात अशी भेग होती. हे भेग मिटवण्यासाठी आरक्षण दिलं. हां, ज्यानं आरक्षणाचा डबल फायदा घेतला म्हणजे ज्याचे पोरं बारं समजा आरक्षणाचा कलेक्टर झाला, SP झाला, ठीक आहे डॉक्टर झाला, तर त्याला लागन तर आपण ठीक आहे काढू शकतो. आणि जे तबक्यातले खालचे लोक आहेत त्याला अपलिफ्ट करायसाठी आपण हे करू शकतो. हे व्यवस्था केली तर मान्य करण का बा ज्यानं आरक्षणाचा फायदा घेऊन आपली आर्थिक स्थिती बदलली. कारण आरक्षण दिलं कायच्यासाठी? तर आरक्षण याच्यासाठी नाही दिलं तर आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. कारण तुम्हाला माणूस म्हणून जगू देत होते, तुम्हाला माणूस म्हणून मान्यता मानत होते. आजही एखादा पोरगा जर क्लर्क लागला किंवा STI लागला तर त्याच्या कास्ट पाहून आणि त्याची जात पाहून ऑफिसमध्ये सुद्धा ठीक आहे त्याला डावलल्या जाते. त्याच्यासोबत जातीभेद केल्या जाते. अशी व्यवस्था आहे. महाराष्ट्रात कमी झाली पण UP बिहारमध्ये अजून बी आहे.
UP बिहारमध्ये तर प्रचंड जातीभेद आहे. तो कमी व्हासाठी, तो खतम व्हासाठी राज्यघटनेत कलम 15 टाकलं. ठीक आहे, कलम 17 टाकलं, अस्पृश्यता पाहण्यास बंदी. कलम 15 मध्ये या भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात, धर्म, पंथ, लिंग, वंश, धर्म आणि जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता येणार नाही. तरी करतात. त्याच्यासाठी अॅट्रॉसिटी कायदा केला, अॅट्रॉसिटी अत्याचार, ठीक आहे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम, नागरी संरक्षण अधिनियम केला 1955. हे कायदे केलेले का? या देशातला जातीभेद नष्ट करासाठी राज्यघटनेला अनुसरून केले. राज्यघटनेत दिलं आहे हे सगळं. ज्या माणसानं हे पाहिलं डोळ्यानं, ज्या माणसानं भोगलं, ज्या माणसाले माणूस प्याले पाणी नव्हतं भेटतले का, गावाच्या बाहेर राहत होते. ठीक आहे, बुद्ध वस्ती गावाच्या, ठीक आहे, कोण्या दिशेला राहायची? पूर्वेला राहायची. कारण पश्चिमेकडून हवा येते, ती हवा तिकडच्या तिकडच पूर्वेकडे निघून गेली पाहिजे, गावात नाही आली पाहिजे. म्हणून गावातल्या बुद्ध वस्त्या पहा, बौद्धाच्या वस्त्या कुणीकडे आहे? पूर्वेकडे आहे. म्हणजे इथून होती सोय. आडनावापासून तर भेदभाव आहे बे तुमच्या. त्याचे आडनाव पहा, मिश्रा, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, दुबे. तुमचे आडनाव काय बे? हा, डोळे असून आंधळे, भोकणे, लांडगे, वाघमारे, गांडुळे. आडनाव होय का बे? गांडुळे म्हणताना बी लाज वाटते बे. आडनाव देताना बी भेदभाव केला. इथून भेदभाव आहे. पुस्तकं वाचांत कळण. ह्या पावर आहे शिक्षणाचा का हे कशासाठी आरक्षण दिलं. आता तुम्हाला सांगतो आरक्षण कायसाठी दिलं. ठीक आहे, कशासाठी आरक्षण दिलं? हे महात्मा ज्योतिबा फुले घरी, ठीक आहे, 200-250 एकर जमीन, जातीनं माई. घरी श्रीमंत माणूस, शाळेत एकाच वर्गात शिकत होते. त्याच्या ब्राह्मण मित्राचं लग्न होतं, त्याचा मित्र त्याच्या वर्गात. आता आपल्या मित्राचं लग्न आहे वयाच्या 11-12व्या वर्षी. त्याला का समजणार आहे 11-12व्या वर्षी? आता ब्राह्मण मित्राच्या लग्नात बँड होतात, तर त्या बँडच्या समोर 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 आता 11-12 वर्षाचे गावात नाही राहत का पोरं? तसे समोर समोर आला एक ब्राह्मण, काबे म्हणे मायाचा, चालला म्हणे बँडच्या समोर समोर, धरलं शर्टन फेकलं, धडकन खालतं पडले. त्या वयात त्याला अपमानजनक वाटलं. ते घरी जाऊन विचारते, बाबा मी माझ्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेलो, त्याच्या एका नातेवाईकानं मला गच्ची धरून बाजूला फेकलं. असं काहून? आमच्याकडे अशी पैसा आहे, सर्वच गोष्टी आपण त्याच्यापेक्षाही श्रीमंत आहे, पण आपण माई म्हणून आपल्याला समाजात काही मान नाही का? असा प्रश्न वडिलांनी विचारला. तर वडिलापाशी उत्तर नव्हतं. त्याने सांगितलं का बाबू ते उंच जातीचे लोक आहे, त्याच्या लग्नात तू कायले गेला, कायले समोर समोर केलं? तिथून त्याच्या डोक्यात आला ब्राह्मणवाद. तिथून त्याच्या डोक्यात आला का ब्राह्मणवाद संपला पाहिजे या देशाचा, ही जातीभेद नष्ट झाला पाहिजे. अबे पैसेवाले होते, खडकवासला धरणाचा कॉन्ट्रॅक्ट बांधला. ठीक आहे, त्याच्यानंतर सब्जी मंडी जे तुम्हाला जिथं, ठीक आहे, सब्जी मंडी आहे ते बांधली. त्याच्यानंतर मुंबई, ठीक आहे, महानगरपालिकेचे बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्टर होते महात्मा ज्योतिबा फुले. पैसा असून प्रतिष्ठा नव्हती. हे आरक्षण कायच्यासाठी आहे? आरक्षण कायच्यासाठी मागितलं? ठीक आहे, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण कायसाठी मागितलं? पैसा असून सुद्धा प्रतिष्ठा मिळत नव्हती, म्हणून पैशानं बरोबरी द्या आणि मग शिक्षणातून प्रतिष्ठेनं बी बरोबर या. IAS असन ब्राह्मण किंवा इतर जातीचा पोरगात, आपलं बी पोट ब्राह्मणाच्या लाईनीत IAS आलं पाहिजे. खुर्चीला खुर्ची टाकून बसा, मग भेदभाव होणार नाही. याच्यासाठी आरक्षण दिलं आहे. आणि तुम्ही आरक्षण हटाव चालले पोटते ओबीसीचे लंडोऱ्यासारखे. अबे तू आडनाव पाय, आडनावापासून भेदभाव आहे, तू चालला तिथं आरक्षण हटावची मागणी करायला. अबे तुझ्या बाप नोकरीवर लागला, ते काँग्रेसनं दिली, ते आरक्षणातून लागली आहे. तुले शिक्षणात जे आरक्षण भेटून राहिलं, हॉस्टेल जे काही भेटून राहिलं, स्कॉलरशिप येऊन राहिली ओबीसीच्या पोट्याले, हे आरक्षण आहे म्हणून आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्य आहे. कलम 340 मध्ये ओबीसीला टाकून ठेवलं, नाही तर का भेटलं असतं भेंड. म्हणून आरक्षण हटावच्या मागं लागू नका बहुजनाच्या पोट्यानं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, याची गरज आहे. आणि तुम्हाला आता जर पाहिजे असन, हे अशी परिस्थिती होती, अशी वापस आणायची असन तर आरक्षण हटाव म्हणा. असं फिरा लागन. ठीक आहे. आणि हे पहा EWSचं आरक्षण दिलं. आपल्या देवाभाऊनं का सत्यानाश केला हे बी पाहून घ्या एक वेळा. देवाभाऊनं महाराष्ट्रात EWS आरक्षण लागू केलं, त्याच्यातल्या मराठा समाजाला ओबीसीत दिलं आरक्षण, त्याचे डॉक्युमेंट काढायला लावले. आणि आता हे EWS मराठा समाजाले, ठीक आहे, ओबीसीतून दिल्यावर ओबीसी पहिले संख्येत जास्त, दौडीत आहे, ठीक आहे, 1 पुळी, आणि जेवणारी आहे 15.
का वाटणी येणार आहे? आणि EWSचा ब्लॉक फक्त ब्राह्मणासाठी खुला झाला. ठीक आहे, EWS हा शीख जैन याच्यासाठी आहे. किती जैन आहे महाराष्ट्रात? किती ख्रिश्चन आहे? ठीक आहे, किती पारशी आहे? काहीच नाही. मग कोण आहे? ब्राह्मण आहे. म्हणून इथं पहा, हे 2024चा ठीक आहे PSIचा कट ऑफ आहे, MPSC ग्रुप बीचा. ठीक आहे, ओबीसीचं पोरग कितीवर? तर इथं ओबीसीच्या पोराचा कट ऑफ आहे 62.5 आणि EWSच्या पोराचा कट ऑफ आहे 57.75. 5 मार्काचा फरक आहे. अबे हे पोट्याचा कट ऑफ जास्त लागायला पाहिजे, EWSचा कमी काऊन लागून राहिला? ओबीसीचा कट ऑफ जास्त लागून राहिला, EWSचा कमी लागून राहिला. इथंच तर गेम केला आपला. EWS मध्ये फक्त ब्राह्मण आहे महाराष्ट्रात. आणि आपला कसा बँड वाजवला, मराठा पोरायचा बी बँड वाजवला देवाभाऊनं. हे समजून नाही राहिलं. मराठा समाजाला इथं डायरेक्ट 10% आरक्षण होतं. इथं ब्राह्मणाच्या पोट्याला मराठा समाजातल्या पोरांनी मागं टाकलं असतं. इथं पाहिजे होता मराठा समाज, डायरेक्ट 10% आरक्षण भेटलं असतं. आता ओबीसीचीच लोकसंख्या आहे आणि त्या मराठा समाजातल्या पोरायला पुन्हा ओबीसीच्या पोरायसोबत भांडण करावं लागते आरक्षण मिळवण्यासाठी. पहिले छटाकभर जागा वाटलेली आहे 16.5%. बाकी तर एनटी गिनटीमध्ये वाटण्यात गेलं 19.5%. ह्या गेम समजून घ्या. जुन्या सगळ्या आरक्षणाच्या सगळ्या कट ऑफच्या लिस्ट पहा. EWSच्या पोरायचे कट ऑफ 5-5, 7-7 मार्क कमी आहे ओबीसी पेक्षा, SC ST पेक्षा. बरं SCचा कट ऑफ पहा ना, SCचा 61.5 आणि EWSचा सर्वात कमी आहे 57.5. अबे गेम समजा तुम्ही का म्हणून राहिलो. EWS हे फक्त ब्राह्मणासाठी स्पेशली दिलेलं आरक्षण आहे. आणि पुन्हा म्हणजे हे 59% आरक्षण झालं आणि उरलेलं पुरं ठीक आहे कोणासाठी? उरलेलं कोणासाठी? तो उरलेलं आरक्षण बी उरलेल्या त्याच्या लोकांसाठी. तुमचा कुठं खेळ खंडोबा आहे? पुन्हा समांतर आरक्षण लागू केलं. मग तुम्ही झोपले आहे. अनफॉलो करा त्या पेजले आणि तुम्ही आरक्षण मागा. ओबीसीचं जातीनिहाय आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या जित्ती भागीदारी. ठीक आहे, आमची जेवढी संख्या आहे, जिसकी जितकी संख्या भारी उसकी इतकी भागीदारी. मग आमची संख्या 52% आहे, आम्हाला 52% द्या. आणि SC STचं आरक्षण कॅन्सल नाही झालं पाहिजे. त्याचा तो कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. हा ज्यानं घेतलं ठीक आहे त्याचं लागण तर कालच चालते, पण त्याच्यात खालच्या तबक्यातले लोक वरता आले पाहिजे. कारण डबल आरक्षणाचा फायदा बी नका घेऊ. समाजातल्या खालच्या लोकांना वर येऊ द्या, अपलिफ्ट होऊ द्या. पण आरक्षण कॅन्सल करायच्या कोणी गोष्ट केल्या तर हे मी बी सहन करणार नाही. मले गरज नाही बे. माय पोरं मी चांगल्या शाळेत शिकू शकतो आणि माय पोरं फॉरेनला बी पाठवू शकतो. मी एवढा आयुष्यात पैसा स्वतःच्या बलबुत्यावर कमावला. पण मी तुमच्या भल्याची गोष्ट करून राहिलो. मले का लेन देण आहे बे? पण मला असं वाटते का ज्या माणसानं, कारण मी पुस्तकं वाचले आहे, मी इतिहास वाचला आहे, मी समाजावर झालेल्या अवहेलना, समाजावर झालेले हल्ले, समाजाला दिलेली वागणूक हे वाचली मी पुस्तकात. म्हणून विद्रोहाचे पुस्तक वाचा, चळवळीतल्या लोकांचे पुस्तक वाचा, अण्णाभाऊ साठेचे पुस्तक वाचा, बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी लिहिलेले पुस्तक वाचा. हे लोक तुम्हाला खरा इतिहास सांगा. RSS वाल्याचे पुस्तकं, ब्राह्मणवादी विचारसरणीवाल्या लोकांचे पुस्तक वाचायचे नाही. हे तुम्हाला खरा इतिहास कधी सांगणार नाही. आणि हे महिलाले हीन मानते, हे वर्णव्यवस्था मानते. आणि तुम्हाला वर्णव्यवस्था आणायची असेल ना, पुन्हा गळ्यात मडकं घेऊन फिरायचं असेल ना, हातात ठीक आहे फांद्या लावायच्या असन कमरीले शिंदेच्या झाडाच्या, आणि तुम्हाला यायची चाकरी करायची असन तर ऐका त्याचं. मी शिकलो आहे, मी वाचला आहे, म्हणून मी तुम्हाला सुद्धा सांगून राहिलो. म्हणून हे जे आरक्षण हटावचं पेज आहे ठीक आहे, हे अजिबात याला फॉलो करायचं नाही. घबर बंद करायचं. मारा रिपोर्ट आल्या, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्या ठीक आहे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण भेटलं पाहिजे. एवढंच मी म्हणेन. इन्क्लाब जिंदाबाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.